नमस्कार मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये नशीबवान यामध्ये आपण पाहत आहोत की इकडे अर्जुनने एका गुरुजींना फोन केलेला असतो की ते गुरुजी बोलत असतात की हा कोण बोलताय तुम्ही. तर तिकडून अर्जुन मोठ्याने बोलत असतो, मी अन्नपूर्णांचा नातू बोलत आहे. अन्नपूर्णा सुभेदार आहेत ना, त्यांनी तुम्हाला एक पूजा करायला सांगितलेली आहे. तर यावरती तिकडून ऐकलेलं असतं रुद्र बोलत असतो, कोण गुरुजी, अर्जुन सुभेदार आहे का. तर त्यावरती तो बोलतो, मला 2 मिनिटं देता का फोन, मला त्याच्याशी बोलायचं आहे. असं रुद्र त्यांच्याकडून फोन घेतो आणि फोनवरती बोलत असतो. तर यावरती अर्जुन बोलत असतो, हॅलो कोण बोलतोय. तर इकडून रुद्र बोलतो, मी रुद्र गोरफोडे बोलतोय. तुम्ही कोण, अर्जुन बोलताय ना. त्यावरती अर्जुन बोलतो, हो. तर बोलतो अर्जुन, कसा आहे तुम्ही, तू कसा आहेस रे, चांगला आहेस का, आहेस तरी कुठे, काय गेलायस कुठे, तू तिकडे कसा गेला आहेस. तर त्यावरती रुद्र बोलतो, माझ्या काकांची तब्येत बरोबर नाही म्हणून मी पूजा करण्यासाठी इकडे आलेला आहे. आता त्यावरती अर्जुन बोलतो, अरे वा छान, तुझ्या काकांना लवकर बरं वाटेल, महादेवांची कृपा आहेच ना, काळजी करू नकोस आणि लवकरात लवकर भेट, कधी येशील ना घरी तेव्हा मला कॉल कर, आपण दोघे भेटू. तर यावरती रुद्र बोलतो, खरंच तुझ्याशी बोलून मला खूप बरं वाटलं, आता प्रत्यक्षात भेटलं तर अजून जास्त बरं वाटेल असं बोलतो. त्यानंतर त्या दोघांचं भेटायचं ठरतं. रुद्र जेव्हा तिथून निघून येईल तेव्हा ते दोघे एकमेकांना भेटणार असतात. यानंतर आपण इकडे पाहतो काय की सगुणा मावशीची तब्येत बिघडलेली असते म्हणून अश्विन डॉक्टर असल्यामुळे तिथे त्यांना चेक करायला आला असतो. अश्विन बोलत असतो, काय झाले मावशी, एवढं कशाचं टेन्शन घेतले तुम्ही, BP एवढा कसा काय हाय झाला आहे. तर यावरती सगुणा मावशीचा मुलगा बोलतो, अरे अश्विन तुला माहीत नाही का, आई प्रेमसुद्धा व्यक्त करताना मोठ्याने करत असते. असं बोलल्यानंतर आई त्याची म्हणत असते, तू गप रे. त्यानंतर अश्विन म्हणत होतं, आजी मावशी तुम्ही खरंच कशाचं तर टेन्शन घेतलं आहे, काय झाले, काय विषय, एवढं काय सांगा. तर त्यावरती ती बोलते, नाही रे मी नाही कशाचं एवढं टेन्शन घेतलेलं. तेवढ्या तर तिथं अश्विनचे बाबाही आलेले असतात. अश्विन बोलतो, बाबा तुम्ही इकडे कसे काय. तर तेव्हा ते म्हणतात, काय नाही मी तुझ्या कॅम्पवरती आलो होतो, तिकडं आल्यानंतर समजलं की तू इथं आला आहेस, मला चला म्हणलं सगुणा वहिनीची गाठ घेऊन यावी म्हणून आलो आहे. तर त्यावरती सगुणा मावशी बोलते, अरे बा छान झालं तुम्ही भाऊजी आला म्हणून. तर ते बोलते, हो काय झाले, काय झाले तुमच्या तब्येतीला, कशी काय एवढी तब्येत बिघडली आहे, कशाचा एवढा विचार करताय, तुम्हाला माहिती आहे का जास्तीत जास्त विचार करणे हे चुकीचं आहे, BPचा त्रास होतो हो ना अश्विन. तर अश्विन म्हणत असतं, हो बरोबर बोलतायत बाबा, मग काय झालं आहे, तुम्हाला कोणाचं शेअर करायचं असेल, बोलायचं असेल बोला ना. आता त्यावरती तुमच्या आहेत ना बहीण आहे, तुम्ही तर कोण बहीण, तिचं नाव घ्यायचं नाही. तर असं का करणार आहे, किती दिवस तिचा तुम्ही राग पकडणार आहे. तर ती बोलते, मला तिचा राग नाही, त्या नागेश्वराचा राग आहे. तर तो बोलतो, अरे तुम्ही नागेश्वरबद्दल तर असं का बोलते, कसं आहे ज्या गोष्टी भाकीत आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही ना, आपल्या डोळ्याने पाहिलं असेल तर विश्वास ठेवायचा. त्यावरती सगुणा चिडतेने बोलते, त्या नागेश्वराचं नाव अजिबात घ्यायचं नाही, त्याचं नाव जर घेतलं तर मला त्रास होतो. त्यावरती मात्र आता इकडे अर्जुन बोलतो, जाऊन दे विषय तर सोडा बाबा, मावशीला आता विश्रांतीची गरज आहे, हा विषय नको. तर इकडून ते बोलत असतात, तुम्ही तसं का करताय वहिनी, तुम्ही उगाच तुमच्या नागेश्वराचा राग बहिणीवरती का काढताय ना. तर ती बोलते, जोपर्यंत ती त्या घरात आहे तोपर्यंत तिचा माझा कसलाही संबंध नाही, मी तुमच्या बायकोशी माझं पटतं, आम्ही दोघी मैत्रिणी आहे म्हणून मी तुमच्याशी बोलतेस ना सांगा, पण तिच्याशी नाही. हा इतका राग सगुणाला आला असतो नागेश्वरचा. त्यावरती मात्र आता ह्यांनी समजावायचं सोडून दिलेलं असतं, कारण की आता ती काय ऐकणाऱ्यातली दिसत नाही. यावरती तिचा मुलगा म्हणत असतो, आई हे म्हणतात ते बरोबर आहे ना, तुझा राग तू जरा कंट्रोल ठेव, तुझं खरंच त्यामुळे BP वगैरे वाढत आहे ना असं म्हणत असते. त्यानंतर मात्र आता अर्जुनच्या बाबांचं काय त्यांनी ऐकलेलं नसतं. यावरती सगुणा म्हणते, काही नाही मला याबद्दल काही सांगायचं नाही. तर त्यावरती ते बाबा बोलतात, ठीक आहे मी आता जातो. तर ती बोलते, भाऊजी थांबा ना, जेवून जावा तुम्ही. तर तो बोलतो, नाही मला आता एक महत्त्वाची मीटिंग आहे, त्याच्यासाठी मला जायचं आहे, बाकी कधी तर आलो तर मी नक्कीच थांबेन, तुम्ही तुमची काळजी घ्या वहिनी, असं आता अर्जुनचे बाबा म्हणत असतात. त्यानंतर अर्जुन म्हणत असतो, चला मीही निघतो. त्यावरती मावशी म्हणत असते, अरे बाबा तू तर जेवून जा ना. तर अर्जुन यावरती अश्विन बोलतो, नाही आत्ता मला वेळ नाही, मी पण कॅम्पवरती आलो आहे ना, तिथून इकडं आलेलं आहे, पेशंट आहेत तिकडे, मला आता जावं लागणार आहे. असे बोलून आता अश्विन आणि अश्विनचे बाबा निघालेले असतात. पण सगुणाला सांगण्याचा प्रयत्न करत असतात की तुम्ही बहिणीवरचा राग विसरून जा, खरं काही जर केलं तर तुमची बहीण आहेच ना. पण ती काय नाही बोलते, जोपर्यंत नागेश्वराचा मी बदला घेणार नाही आणि जोपर्यंत ती त्या घरात आहे तोपर्यंत तिचा माझा कसलाही संबंध नाही असं ती बोलते. त्यानंतर अश्विन बोलतो, ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्या, आता तुम्हाला विश्रांतीची गरज आहे, तुम्ही विश्रांती घ्या, जास्त स्ट्रेस घेऊ नका, जास्त विचार करू नका, BP जास्त वाढत आहे आणि त्याच्या मुलाला सांगतो आईची काळजी घे म्हणून. त्यानंतर आता अश्विनचे बाबा आणि हे दोघे त्यांना जातो म्हणून निघालेले असतात सांगून. आणि नंतर आपण इकडे पाहतो काय
इकडे काय चाललेलं असतं, गिरिजाच्या बाबांना तिच्या लहानपणीची आठवण म्हणजे त्यांनी ठेवलेलं ते घुंगरू असतं ते काढत असतात आणि ते घुंगरू कपाटातून काढतात आणि विचार करत असतात ही माझ्या गिरिजाची लहानपणापासून एकच आठवण राहिली आहे असं बोलून ना त्या घुंगराकडे पाहत असतात. कारण की जेव्हा ती त्यांना दिलेली गेली असते तेव्हा तिच्या हातामध्ये हे घुंगरू असतं आणि ह्या बाबांनी ते जपून ठेवलेलं असतं. आणि ते पाहत असताना तेवढ्यातच तिथे गिरिजा आलेली असते. गिरिजा आल्यानंतर पाहून बघत असते, बाबा हे काय पाहताय तुम्ही, हे काय आहे तुमच्या हातामध्ये. तेवढ्यातच बाबांनी ते लपवलेलं असतं आणि त्यानंतर ते म्हणतात काही नाही ग. त्यांना आठवत असतं की कसं त्या दिवशी त्यांनी त्यांच्या हातामध्ये प्रकाशरावांनी त्याच्या हातामध्ये त्या मुलगीला दिलेलं असतं, सांगितलेलं असतं आजपासून ही तुझी मुलगी आहे असं समजूनच तू हिचा सांभाळ करायचा आहेस असं प्रकाशरावांनी सांगितलेलं असतं. त्यानंतर यावरती ते गिरिजाला ते लपवून ठेवतात. गिरिजाला ते दाखवत नाही. तर गिरिजाला म्हणतात ऐक ना गिरिजा, मला आजच्या दिवस तुझ्या त्या घरी नेशील का. तर यावरती गिरिजा म्हणत असते अहो बाबा मी कसं नेऊ तुम्हाला. त्यावरती ते हात जोडून म्हणतात एकदाच ने ना मला घरी. ते प्रकाशराव आलेत का ग घरी, त्यांना बरं वाटते का, डिस्चार्ज दिलाय का. तर यावरती गिरिजा बोलते त्यांना डिस्चार्ज दिला आहे पण ते शुद्धीवर आलेत का नाही काही मला माहीत नाही, पण ते घरीच आहेत. आता मात्र ह्यांना प्रकाशरावांना भेटायचं असतं काही करून. मग ते म्हणत असतात एक काम कर की मला तेवढं तुझ्या घरी आजच्या दिवस नेहमी परत मागं लागणार नाही तुझ्या मला ने म्हणून. आता गिरिजाला बाबाने हात जोडून ने म्हणल्यानंतर तिच्याकडून नाही म्हणणे हा पर्यायच नसतो. म्हणून ते आता त्यांना होय काय म्हणत नाही. पण तिला असं वाटतं आता बाबांचं मन राखण्यासाठी त्यांना मला एकदा न्यावंच लागणार आहे असं ते विचार करत असते. आणि आज ती बाबांना घेऊन त्या घरी जाणार असते. बाबांना मात्र प्रकाशरावांना भेटायचं असतं म्हणूनच त्यांनी आता गिरीच्या पुढे हात जोडलेला असतात आणि मला त्या घरी घेऊन चल असं ते बोललेलं असते. तर गिरिजा बोलते ठीक आहे मी प्रयत्न करते बाबा तुम्हाला घेऊन जाण्याचा. आता गिरिजाला मात्र बाबांचं मन दुखवायचं नसतं. त्यानंतर आपण इकडे पाहतो काय इकडे चाललेलं असतं गुलाबरावांना आता बरं वाटत असतं. शुद्धीवरती आलेले असतात आणि त्यांना बरं करण्याचा प्रयत्न रुद्रनंच केलेला असतो. त्यावरती रुद्र म्हणत असतो कसं वाटते तुम्हाला, हा काढा मी करून आणलेला तुमच्यासाठी, तो काढा घ्या तुम्ही आणि तुमची अजून एक वस्तू माझ्याकडे आहे ती मी आणायला जातो असं बोलून रुद्र तिथून जातो. तेव्हा तिथे ते गुरुजी असतात. ते गुरुजी म्हणतात तुमची खूप काळजी घेतलेली ह्या मुलाने, काढा घ्या तुम्ही, त्यानं तुम्हाला बरं होण्यासाठी खूप मदत केली आहे असं म्हणत असतात. त्यावरती गुलाबराव मनामध्ये विचार करत असतात काय नाही चाललं आहे, ज्याला मी मारायला गेलो त्यानंच माझा जीव वाचवला का. तेवढ्यातच रुद्र तो चाकू घेऊन येतो त्यांच्यासमोर ठेवतो आणि चाकू घेऊन बोलतो हा तुमचीच आहे ना वस्तू, तुम्ही चाकू घेऊन कुठे चालला होता. त्यावरती गुलाबराव जरा साधं बघतो, आश्चर्यचकित होतो, बरं बोलतो काय नाही एक नारळ होता तो मला नारळ सोलायचा होता म्हणून चाकू घेऊन गेलो होतो. तर यावरती रुद्र बोलतो अरे ही कुठली नवीन पद्धत चाकूने नारळ सोलायची. तर तो बोलतो काही नाही मला त्यावेळी काही सापडत नव्हतं म्हणून मी गेलो होतो. त्यानंतर रुद्र अजून प्रश्न विचारतो तो अंगत कोण आहे. तर तो बोलतो कोण अंगत, मी नाही ओळखत त्या अंगत वगैरे कोणाला. तर तो बोलतो तुम्ही सारखे चाळवत होता अंगत करून आणि नाग म्हणत होता सारखं. नाग हा विषय काय आहे, तुम्हाला नाग वगैरे कधी चावला होता का, दंश केला होता का नागाने तुम्हाला. तर यावरती तो बोलतो नाही. तर नंतर रुद्र बोलतो काही नाही कसं आहे असंही तुम्ही जंगलामध्ये राहता, इथे जंगल वस्ती आहे, कधीतरी येऊन दंश वगैरे केला असेल म्हणून तुम्हाला स्वप्न पडतं का. तो विषय सोडून द्या, जास्त त्याचा विचार करू नका, तुम्हाला त्याचा खूप त्रास होत आहे, तुम्ही असं चावळत होता त्यामुळे ते डोक्यातून काढून टाका असं रुद्र बोलतो. आणि ही काढा दिला आहे ते घ्या, तुमची तब्येत लवकर बरी होईल असं रुद्राने सांगितलेलं असतं. त्यावर मात्र त्यांनी काही उत्तर दिले नसतं. नाग वगैरे अंगत हे कोणाला मी ओळखत नाही, काय माहिती मी काय बरळत होतं, मला काय आठवत नाही असं ते आता त्यांनी ते उत्तर टाळलेलं असतं. त्यानंतर रुद्रही तिथून निघून जातो, त्यांना काळजी घेण्यासाठी सांगतो. आणि यावरती मात्र तो म्हणत असतो तुला काय सांगू, मनातल्या मनात म्हणत असतो तो दिवस मी अजूनही विसरलेला नाही, तो माझ्या आयुष्यातला काळा दिवस होता असं करून ना गुलाबरावाला तो दिवस सगळं आठवत असतो की त्याच्या आयुष्यामध्ये कसं हे सगळ्या गोष्टी घडल्या. आज तो या परिस्थितीमध्ये इथं कोणामुळे आहे हे सगळं मात्र त्याच्या लक्षामध्ये असतं. कारण की त्या दिवशी मात्र ह्याला त्याच्या गुंडाने म्हणजे नागेश्वरच्या गुंडाने पकडून आणलेलं असतं. आणि यावरती तो बोलत असतो ए नाग्या सोड मला, ही काय करतोयस ती तुला समजते का. तर यावरती नागेश्वर म्हणलेला असतो की तू काय मॅनेजर असला सांगतचा म्हणून काय झालं, काय पण करशील. तर तो बोलत असतो तू चुकीचं करतोयस, तू बरोबर करत नाहीस. तर तो बोलतो नाही आता खरं तुला कळेल की कोणाला शिक्षा होणार आहे ती. कारण की गुलाबराव बोललेला असतो की तुझ्या बापाची शिक्षा तुला एक ना एक दिवस मिळणार आहे. तर नागेश्वर म्हणतो मला कधी मिळणार ते बघू, पण आता खरी शिक्षा तुला मिळणार आहे. काय रे लय शाना झालेस काय. तर यावरती गुलाबराव म्हणलेला असतो माझी बायको आणि तुझी बायको बहिणी आहेत, या नात्यानं मी तुला सांगत आहे सुधर आता, बास करत आहे तुझं सगळं, हे जे करतोयस ते चुकीचं आहे. तर यावरती नागेश्वर बोलत असतो तू मला सांगू नको काय करायचं काय नाही ते, तू माझ्या विरुद्ध साक्ष दिलीस कोर्टात,
आता मी तुला सोडणार नाही, आता बरोबर मी तुला यामध्ये अडकवणार आहे असं बोलत असतो. तर यावरती तो बोलत असतो, अरे आता तर सुद्धा जरा सत्याच्या मार्गाने वाघ, जरा हे करतोयस ते चुकीचं करत आहेस. पण नागेश्वर ऐकणारातला आहे का? नागेश्वर काय करतो, ज्या चाकूने अंगदचा खून केलेला असतो तोच चाकू आता मात्र गुलाबराव रुमालातनं बांधून आणलेला असतो आणि त्या चाकूने मात्र हाताचे ठसे घेतो गुलाबरावाच्या आणि गुलाबरावाच्या हातामध्ये तो चाकू देतो आणि त्यानंतर चाकू हातामध्ये पकडलेला असतो तो. हे मात्र गुलाबरावच्या अजूनही काही लक्षात आले नसतं की नागेश्वरचं डोकं काय चाललं आहे, तो काय मला अडकवणार आहे ह्याला समजलेलं नसतं, कारण की त्याचं ते तेवढं डोकंच नसतं. पण ह्याने मात्र ह्याच्या मात्र चालाक बुद्धीने त्यानं हे सगळं करून घेतलेलं असतं आणि बरोबर त्या चाकूवरती ना आता गुलाबरावच्या हाताचे ठसे उमटून घेतलेले असतात. आता गुलाबरावच्या हातामध्ये चाकू दिल्यानंतर तो आता तसं बोलल्यानंतर तो चाकू एकदम असं फेकून देतो. तर यावरती नागेश्वर म्हणतो, आता काय उपयोग नाही, आता त्या चाकूवरती तुझे ठसे आलेत ना, आता कोर्टामध्ये हे सिद्ध होणार आहे की तूच अंगदचा खून केलेला आहे, आता हा माझ्याकडे पुरावा आहे असं बोलल्यानंतर मात्र गुलाबराव ओरडून सांगत असतो, मी हे केलेलं नाही, तू चुकीचं करतोयस, माझ्या विरुद्ध हे चुकीचं करतोयस नागे असा म्हणत असतो. पण नागेश्वर मात्र त्याच्या विरुद्ध हे गुन्हा पुरावा दिलेला असतो, एक कबुली दिली असते कोर्टामध्ये, त्याचा राग मात्र त्याला खूप असतो म्हणूनच त्याने आता बरोबर गुलाबरावला अडकवलेलं असतं. तो म्हणत असतो, आता अंगदच्या खुनामध्ये मी नाही तर तू जाणार. आता हा त्याचा प्लॅन खरंच सक्सेसफुल झालेला असतो आणि गुलाबराव आता सगळ्यांपासून आता घर सोडून लांब असतो. इकडे आपण पाहतो काय, गिरीजा वडिलांच्या बरोबर आणि भावाबरोबर घरी पाऊल टाकत असते. तेवढ्यातच तिकडून हे सगळं आठवल्यानंतर खरं गुलाबराव विचार करत असतो, हे महादेवा कधी पाहुणा तर कधी आहेस तू माझ्यावरती असा म्हणत असतो. त्यानंतर जेव्हा घरामध्ये गिरीजा पाऊल टाकणार तेवढ्यातच आता उर्वशी ओरडते, काय ग, अजिबात घरामध्ये पाऊल टाकायचं नाही, कशी हिंमत तर कशी झाली ना तुझी घरामध्ये पाऊल टाकायची. दादासाहेबांनी काय त्यांचे डोळे झाकलेत पण मी झाकले नाही. एवढ्यातच आता तिथून नागेश्वर येतो. नागेश्वर बोलतो, मी डोळे झाकले नाहीत, तुम्ही तुमचे कान ओढे ठेवा आणि ऐका, मी तुम्हाला सांगितले कुठली गोष्ट तुमच्या लक्षात राहत नाही का, मुद्दाम करता तुम्ही असं ना दादासाहेब तिच्यावरती चिडतात आणि गिरिजाला बोलतात, तू आतमध्ये ये. तिच्या वडिलांना बोलतात, आतमध्ये या तुम्ही, हे तुमचंच घर आहे, काळजी करू नका असं बोलत असतात. त्यावरती गिरिजा बोलत असते, मी काही जरी झालं तर हे लग्न होऊन देणार नाही, हिची लायकी काय आहे रे दादासाहेब, तुम्ही सांगा मला. ही म्हणता, हिचं नशीब तुम्हाला मिळणार, कसलं हिचं नशीब, हिच्या डोक्याचं छप्पर सुद्धा आपण दिलेलं आहे, हिच्या वडिलाला दवाखान्यात खर्च सुद्धा आपण घातलाय आणि तुम्ही म्हणता ही मुलगी नशीबवान आहे, कशाचं हिचं नशीब असं म्हणत असतात. तर यावरती दादासाहेब म्हणतात, आज मी तुम्हाला पटवून देणारच आहे की ही नशिबान आहे का नाही, आज ह्याचा छडा लागणारच आहे, आज मी ना तुमच्या दोघींच्या मध्ये एक स्पर्धा ठेवणार आहे आणि त्यामध्ये बघूया कुणाचं नशीब आहे. तर यावरती ही बोलते, उर्वशी ही जी अशी माझी स्पर्धा आहे ती कधी शक्य नाही, ही कसली नशिबान, मी तिच्याशी माझी तुलनाच होऊ शकत नाही. तर यावरती दादासाहेब म्हणतात, आज हा निकाल लागणारच आहे. आता ते म्हणतात, मी एक तुमच्या दोघींमध्ये आज असं करणार आहे की तुम्हाला समजेलच की कोण नशिबान आहे कोण नाही ते. आता दादासाहेबांनी काय ठरवलं हे अजून कोणाला माहीत नसतं, पण ते दाखवून देणार होते उर्वशीला की खरंच गिरीजा किती नशिबान आहे आणि तिचं नशीब आमच्याशी जोडल्यानंतर आमचं काय होईल ते तुम्हाला पाहायला भेटेलच. त्यानंतर ते एक नाणं घेतात आणि बोलतात, अजून एक असलं नाणं आहे जे मी घरामध्ये लपवलेलं आहे, त्यानंतर तुम्ही दोघांनी ते नाणं शोधायचं आहे, कोणाला पहिलं नाणं सापडेल ते नशिबान असेल. तर यावरती मात्र गिरीजा पाहत राहते. गिरीजा बोलते, नागेश्वर साहेब खरंच ह्याची गरज आहे का हे करायची. तर त्यावरती नागेश्वर बोलतो, हो गरज आहे, मला उर्वशीला दाखवून द्यायचं आहे की तू किती नशिबान आहेस, त्यासाठी हे करायचं आहे. आता मात्र गिरिजाला वाटत असतं, खरंच याची गरज आहे का, मी नशिबान आहे हे कशाला दाखवून द्यायला पाहिजे, मी आहे का नाही हेच मला माहीत नाही असं गिरिजाला वाटत असतं. पण मात्र आता नागेश्वर साहेबांनी सांगितले म्हटल्यावर तिला करणं भाग असतं. तर यावरती उर्वशी बोलते, मी काही स्पर्धा वगैरे खेळणार नाही, ही जी लायकी तर आहे का माझ्याबरोबर स्पर्धा खेळण्याची, मी असलं काही खेळणार नाही असं उर्वशी बोलते आणि तिथून निघालेलं असते. तेवढ्यातच आता दादासाहेब पाठीमान हाक मारता बोलतात, का दीदी भिला का काय तुम्ही, तुमचं नशीब तिच्या पुढं फिक्कं पडत, तिचं नशीब मोठं निघेल ह्याची भीती वाटते काय तुम्हाला असं बोलल्यानंतर मात्र उर्वशी पुढं जायला थांबते आणि बोलते, ठीक आहे मी तयार आहे ह्या गोष्टीसाठी, आता बघूच कुणाचं नशीब किती चालतं ते. आता मात्र गिरिजाही तयार झालेली आहे कारण तिच्याकडे पुढे कुठलाही पर्याय नाही. आता ह्या दोघी मिळून ते नाणं शोधणार आहेत. आता पहिलं कुणाला नाणं सापडेल हे माहीत नाही. त्याबरोबर आता नागेश्वर त्या दोघींना घेऊन देवी तुळजाभवानी पुढे गेलेला असतात, बोलत असतात, हे तुळजाभवानी आज तू दाखवून दे माझा निर्णय बरोबर आहे का चुकीचा, मी जे करत आहे ते सगळं बरोबर आहे का चुकीचं असं बोलत असतात. आणि देवी पुढे जाऊन नमस्कार करून त्या दोघींना समोर घेऊन गेलेले असतात. त्यानंतर आता मात्र देवी कौल देणार आहे की कोण नशिबान आहे कोण नाही.
खरंच आता हे नाणं कुणाला सापडेल, नक्कीच गिरिजालाच सापडेल, कारण की ती नशिबान आहे. आणि आता उर्वशीलाही पटेल की खरंच गिरिजा नशिबान आहे, म्हणूनच दादासाहेबांनी आपल्या रुद्रबरोबर ह्याचं लग्न ठरवलं आहे. आता आपल्याला उद्याच्या भागामधला इतका मोठा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे, कारण की ते नाणं शोधण्यासाठी गिरिजा कोणत्या कोणत्या खोलीत गेली असतात, अशा खोलीमध्ये जाते ज्या खोलीमध्ये तिच्या लहानपणीच्या आठवणी, तिचा पाळणा, तिची आई, हे सगळं तिला स्पष्ट दिसत असतं. आणि इकडे मात्र गिरिजेचे बाबा प्रकाशराव कोमात आहेत असं समजून बोलत असतात की 25 वर्षापूर्वी जी तुम्ही मुलगी मला दिली ती दुसरी कोण नसून गिरिजाच आहे. इकडे गिरिजेला मात्र आठवत असतं हे कुठला पाळणा आहे, हा पाळणा बघितल्यानंतर मला ही बाई कोण होती, अंगाई का म्हणत होती, आणि सगळं मला असं माझ्यासारखं माझं होतं असं का मला वाटत आहे, ही खेळणी, हा पाळणा मला आपलासा का वाटत आहे, हा विचार ती करत आहे. आता आपल्याला नक्कीच उद्याच्या भागामध्ये पाहायला बघेल की खरंच गिरिजाला या आठवणीतून काय आठवणार आहे का, या वस्तूतून तिला लहानपणीच्या आठवणी होणार आहेत का. आणि जेव्हा गिरिजाचे वडील तिथं सांगत आहेत की ही गिरिजाच तुम्ही दिलेली मुलगी आहे, ते मात्र आता पाठीमागून उर्वशीने ऐकलेलं आहे. आता उर्वशीने हे स्पष्ट ऐकलेलं आहे का तिला अस्पष्ट ऐकू आलं होतं, त्यासाठी आपल्याला उद्याचा एपिसोड पाहावा लागणार आहे. पण तिनं जर ऐकलं असेल की खरंच ती मुलगी गिरिजा आहे, तर तिचा पुढचा प्लॅन काय असेल त्यासाठी आपल्याला उद्याचा एपिसोड हा पाहावा लागणार आहे.